रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र। मी पहिल्यांदा सांगतो की वयाचं वर्ष 60 झाले, कार्यक्रमाची रूपरेषा पाहून आणि झालेल्या कार्यक्रमाची पाहून मी एकदम आनंदी आहे। कारण असं आहे की आज सांप्रदायिक पद्धतीचा कार्यक्रम आपण ठेवला होता। आपल्याला परंपरा आहे सांप्रदायिक या महाराष्ट्राला, सतत तो जी संत ज्ञानेश्वर आई जनाई यांचा आपण संस्कार घेतलेले आणि त्याचाच कीर्तनाचा कार्यक्रम आज केला होता मी। आणि कळंबलीकरील सर्व माझ्या जनतेने खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। आपण पाहत असाल हे एवढं मोठं मैदान आहे, पण सर्व मैदान त्या माझ्या सर्व नागरिकांनी भरून गेलं होतं। समाजाचं प्रबोधनातलं काही होऊ शकतं का, ही संकल्पना आपण मनात ठेवतो की सहकारातून परिवर्तन काय होऊ शकतं का, या अनुषंगाने आज कार्यक्रम केला होता। खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम माझ्या कळंबलीकरांनी साथ दिली। हरिभक्त पारायण मूर्ती महाराज इंदोरीकर यांनी खूप चांगल्या प्रमाणात आज प्रवचन केलं, त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आज खऱ्या अर्थानं गेले 2 दिवस हा वाढदिवसाचा सोहळा आपण साजरा करतोय। महाराजांनी महाराजांच्या वाणीमध्ये सांगितले माणसाचं कर्तव्य काय आहे, परमेश्वर आहे कुठे, या सगळ्या विषयी विचार केला तर हे 2 दिवसाचा जो कार्यक्रम करतो खऱ्या अर्थाने सार्थकी लागला असं मला सांगता येईल। काल महारोजगार मेळावा आपण भरवला होता आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून 100 मुलांना माझा मानस होता, 100ला क्रॉस करून 110 मुलांना रोजगाराची संधी काल प्राप्त झाली। आज आम्ही अनाथ आश्रममध्ये गेलो होतो। अनाथ आश्रममध्ये एका मुलाचा 6 वर्षाचा मुलगा आहे, तो 3रीला आहे आणि त्याचा संगोपनाचा खर्च वर्षाचा जो असतो, जोपर्यंत तो अनाथ येतो आता 3रीमध्ये शाळेत शिकतोय, इथून पुढचा त्याच्या जीवनामध्ये त्याला जेवढं शिक्षण घ्यायचं सर्व शिक्षण मी माझ्या प्रतिष्ठानच्या वतीने मोफत करणार आहे। हा आज उपक्रम आज आम्ही हाती घेतलाय। ह्या सगळे कार्यक्रम रेलचेल पाहता सामाजिक कुठल्याही राजकीय स्टेटमेंट न करता समाजासाठी काय समाजाचं देणं लागतो या अनुषंगानं वाढदिवस हा 5 स्टार हॉटेलमध्ये साजरा न करता या बाहेर परदेशी फिरायला न जाता माझ्या भागातील नागरिकांना काही फायदा होईल का या अनुषंगानं आज या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं आणि त्याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। चांगल्या प्रमाणाचा कार्यक्रम माझ्या माध्यमातून आज झालं, त्याबद्दल मी खूप समाधानी आनंदी आहे। म्हणजे 60 ओलांडल्यानंतर माणूस म्हणतो, पण मी आज हा कार्यक्रम रेलपासून मी 60 नव्हे 50 वयाकडे गेलो असं मला स्वतःला वाटतंय। 2 दिवसामध्ये आपण काही सामाजिक उपक्रम केलेले आहेत, आरोग्य असतील किंवा आपण विद्यार्थ्यांना आधार दिलेला आहे। आपण दरवर्षी कार्यक्रम हा वाढदिवसाचा वेगवेगळ्या प्रकारे करत असतो, पण आज खऱ्या अर्थाने आपण सगळे कार्यक्रम एकाच दिवशी घेतलेले आहेत, सगळ्या सेवा आपल्या पूर्ण झालेल्या आहेत। काय वाटतंय आणि काय बोलतंय? हे बघा, मानाने हे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे की समाजाच्या प्रती आपण काय देणं लागतं। बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने त्याने महाराष्ट्रामध्ये घेतल्यानंतर 80% समाजकारण काय असतं त्या माध्यमातून काम करण्याचा पायंडा त्या महाराष्ट्रामध्ये पाडला गेला। त्याच अनुषंगाने आम्ही कार्यकर्ता म्हणून आज काम करतोय। आपण पाहत असाल कुठे निवडणूक नाही, तोंडावरती नाही, सगळ्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही, पण सामाजिक भावना काय असते, 80% समाजकारण काय असतं, कारण निवडणुकीत तोंडावरती सगळेच मेळावे कार्यक्रम करत असतात। की निवडणूक नसताना ज्यावेळेला कार्यक्रम करतोय म्हणजे मी माझ्या मनाच्या समाधानासाठी मला काहीतरी जनतेसाठी करायचंय या अनुषंगाने हे कार्यक्रमाची सगळी रूपरेषा आखली होती आणि त्याप्रमाणे एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आज आम्ही 2 दिवसामध्ये केला गेला। संकल्पना काही नाहीये, जसं महाराजांचं प्रवचन आपण ऐकलं की माणूस म्हणून काय, देव कुठे आहे, माणसाच्या हातामध्ये की देव शोधतो। आपण ते कर्म जे चांगलं कर्म करतो हाच कार्यार्थानं देवे, ती संकल्प घेऊन उर्वरित कालखंडामध्ये परमेश्वराने आपल्याला ताकद द्यावी की जनसामान्याची सेवा करण्याची संधी मिळाली, ती अजून त्याप्रमाणे चांगल्यापणे करता येईल अशी मानस मला वाटतंय परमेश्वराकडे मागतं। बघूया आता परमेश्वर आपली घेतोय। धन्यवाद।